विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभागाची परीक्षा IBPS कंपनी घेणार आहे आणि IBPSच्या पॅटर्ननुसार मागील 4 ते 5 महिन्याच्या बेसिक चालू घडामोडी तुमच्या कव्हर असणे गरजेचे आहे. चालू घडामोडीवरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातील, म्हणजेच तुमचे 8 ते 10 मार्क्स चालू घडामोडीवरती फिक्स होणार आहेत. आपण आधी पण मागच्या व्हिडिओमध्येच मागील 6 महिन्याच्या महत्त्वाच्या 50 चालू घडामोडी बघितलेल्या आहेत. हा व्हिडिओचा जर दुसरा भाग आहे, पहिला भाग बघितला नसेल तर बघून घ्या. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक देखील त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी देत आहे. ठीक आहे. जो पहिला प्रश्न आहे, लुईस मोंटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? तर पोर्तुगाल देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. नेक्स्ट क्वेश्चन, पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? तर तजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आले होते. नेक्स्ट, 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर बघू शकता, ॲनालेना बेअरवॉक यांची नियुक्ती झाली किंवा निवड झाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, युनायटेड नेशन टेररिझम ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शेखा नासिर अल नवेस यांची नियुक्ती करण्यात आली. तर महाराष्ट्रातील आणि भारतातील जेवढ्या पण पहिल्या महिला आहेत, कुठे कुठे निवड झालेल्या आहेत, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातोच. नेक्स्ट क्वेश्चन, मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झाली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पॅरिस सेंट जर्मन यांनी पटकावलेले आहेत. आता मुले वारंवार एकच प्रश्न करतात की नोंदणी व मुद्रांक विभागासाठी महत्वाचे असं या ठिकाणी पुस्तक कोणते आहे? तर स्मार्ट स्टडी नांदेड. आता हे पुस्तक तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. स्मार्ट स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये बघू शकता, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आलेले आहे आणि एकदम चांगले स्पष्टीकरणासोबत हे प्रश्नपत्रिकांसहित हे पुस्तक कव्हर केलेले आहे. आता या पुस्तकाची खाली तुम्ही अनुक्रमानिका वगैरे बघू शकता. एकदम चांगले प्रश्नसंच कव्हर करण्यात आलेले आहे. 2014च्या देखील प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची किंमत 295 रुपये आहे आणि एकदम स्मार्ट स्टडी हे एकदम पब्लिकेशन म्हणजे एकदम प्रसिद्ध असे नामांकित पुस्तक आहे आणि लेखक देखील सर्वांना माहीत असेल, विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं हे पुस्तक आहे. प्रसिद्ध लेखक आहेत. हे पुस्तक जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon फ्लिपकार्ट वरून हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. ठीक आहे. आता आपले राहिलेले प्रश्न आपण कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. बघू शकता, नुकतेच बघू शकता, पडेटा अंचूस साडीला GI टॅग मिळाला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे? तर कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध साडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कुठे आयोजित केली होती? तर वर्धा या ठिकाणी आयोजित केली होती. तर महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा, तर या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित झाली? तर ही महिलांची होती. ही महिलांची वर्ध्यामध्ये होती, हे लक्षात घ्या. आणि पुरुषांची ती होती या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी होती. याच्यातील फरक लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईलच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 16व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर भारताने एकूण 24 पदके जिंकली. नेक्स्ट क्वेश्चन, राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी निवड झाली? तर उत्तर प्रदेश हे योग्य उत्तर आहे. IMP करा या प्रश्नाला, IMP करून घ्या. IMP करा. प्रश्न काय आहे? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला? कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळालेला आहे? तर डॉक्टर अरुणा ढेरे यांना हा मिळालेला आहे. हे नाव लक्षात ठेवा. याच्यावरती 100% IBPS तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ज्या प्रश्नाने मी IMP करायला सांगत आहे ते IMP करा. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचं चिन्ह बदलून
तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे? तर तामिळनाडू राज्य योग्य ठरेल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार? तर पानिपत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट, भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे आयोजन करण्यात आले कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली येथे करण्यात आले. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळाला? तर अमरावती येथील विमानतळाला हा परवाना मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आल्या? तर त्रिपुरा या राज्यात या दोन्ही योजना लागू करण्यात आलेल्या आहे, सुरू करण्यात आलेल्या आहे आणि योजनेवरती IBPS प्रश्न विचारते. तर या योजना कोणत्या आहे? मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना या दोन्ही योजना कोणत्या? तर मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना दोन्ही त्रिपुरा राज्यात सुरू करण्यात आलेल्या आहे, लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट, जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बोंगस घाटी योग्य उत्तर. नेक्स्ट, कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील 58वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? तर माधव राष्ट्रीय उद्यान हे या ठिकाणी 58वे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्च 2025 रोजी हरियाणात कोणत्या मार्गावर सुरू होईल किंवा झाली? तर जिंद ते सोनीपत या मार्गावर सुरू होईल किंवा झालेली आहे, आता मे महिना चालू आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2023-24 किती व्यक्तींना जाहीर झाला? तर 89 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांच्या पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले? हे अधिकार नगरसेवकांना दिले तर आपल्या महाराष्ट्र राज्याने दिले. नेक्स्ट, हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे? तर अमेरिका हे योग्य उत्तर असलेले बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन, इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट ट्रान्सफॉर्मर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर TCA श्रीनिवास राघवन यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकाला IMP करा. IMP पुस्तक आणि लेखक याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो जे नवीन पुस्तक आहेत त्यांच्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक सायकल दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर 3 जूनला साजरा करण्यात आला. आता काल परवाच्या दिवशी साजरा करण्यात आला. आता इथे मी तुम्हाला सांगतो, जेवढे पण जागतिक आंतरराष्ट्रीय दिन आहे याच्यावरती 1 मार्काला तुम्हाला IBPS प्रश्न विचारते. एक प्रश्न विचारते म्हणजे 2 मार्क्स तुमचे फिक्स होतात. ते तुम्ही पाठ करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला मार्च महिन्यातील? तर श्रेयस अय्यर यांना जाहीर झाला हा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, पुरस्कारावरती एक प्रश्न IBPS तुम्हाला विचारणारच आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24 चे शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर शकुंतला खटावर यांना हा पुरस्कार भेटणार आहे. नेक्स्ट, भारतातील पहिला गॅलिमड नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येणार. कुठे स्थापन करण्यात येणार? तर छत्तीसगड या राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार. इथे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेती कोण आहे? तर भाग्यश्री फंड हे उत्तर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 विजेता कोण आहे? तर पृथ्वीराज मोहोळ हा विजेता आहे आणि महिलांमध्ये भाग्यश्री फंड. नेक्स्ट, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण?
तर संजय सिंग आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष कोण? तर रामदास तडस हे आहेत. महाराष्ट्र राज्याचे विचारले रामदास तडस आणि फक्त भारतीय कुस्ती संघाचे विचारले तर संजय सिंग असे उत्तर आहे. नेक्स्ट, आरडीआय चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर स्वामीनाथन एस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत? तर दीपक मोहंती यांची जागा घेतील. नेक्स्ट, देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे? तर 3.34% आला. नेक्स्ट, नुकतेच 3 एप्रिल रोजी छत्रपती शिवरायांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांचे निधन कधी व कोणत्या किल्ल्यावर झाले होते? तर 3 एप्रिल 1680 मध्ये रायगड किल्ल्यावरती झालेले होते. नेक्स्ट, उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव बदलून काय करण्यात आले? तर शिवाजीनगर या ठिकाणी छत्रपती लावायला पाहिजे परंतु त्यांनी लावलेलं नाही. हे उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूर शहर आहे. नेक्स्ट, आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात झाली आहे? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती झाली. आयएमपी करा या प्रश्नाला, आयएमपी. नेक्स्ट बघू शकता, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले? तर किरण रिजिजू यांनी हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मांडलेले आहे, किरण रिजिजू यांनी. नेक्स्ट, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक 288 मतांनी लोकसभेत मंजूर झाले असून कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे? तर 1954च्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. हे कोणी मांडले? किरण रिजिजू यांनी मांडले आणि 288 समान मते मंजूर झालेली आहेत. नेक्स्ट, हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. नेक्स्ट, पहिला विश्व बॉक्सिंग कप 2025 कोणत्या देशात होणार? तर ब्राझील देशामध्ये होणार. इथे नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12व्या आशिया हॉकी कप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार? तर आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट, शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाला आयएमपी करा. शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर हा उपक्रम इथे बघू शकता ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आला आहे. नेक्स्ट, शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत? तर घाना देशाशी संबंधित आहेत. इथे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन, आयसीसी ने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ मंथ हा पुरस्कार कोणाला जाहीर केला? तर उत्तर जसप्रीत बुमराह यांना जाहीर केला. नेक्स्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, 26 जानेवारी 2025 रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे कोण असतील? कोण होते असा पाहिजे या ठिकाणी, कारण 26 जानेवारी 2025 होऊन गेला आहे. कोण होते? तर बघू शकता, आणि या प्रश्नाला आयएमपी करा. आयएमपी प्रमुख पाहुणे प्रश्न विचारला जातो. तर बघू शकता, प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे हे राष्ट्रपती आहेत. हे प्रमुख पाहुणे होते. नेक्स्ट, जगात हळद उत्पादन, वापर व निर्यात मध्ये अव्वल स्थानी कोणता देश आहे? तर आपला भारत देश हळद उत्पादन आणि निर्यात वापरावरती अव्वल आहे भारत हा देश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही इथे बघू शकता, झोरान मिलिनोविक यांनी जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर क्रोएशिया. नेक्स्ट, भारत 2026 मध्ये 28व्या
CSPOC चे आयोजन करणार? तर भारत करणार. नेक्स्ट, भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारीला साजरा केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, 1 मिनिट. बघू शकता, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला? कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ केला? सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.